अहिल्यानगर विधान परिषदेचं गणित स्पष्ट झाले। अहिल्यानगरमधून एखादा आमदार जेव्हा निवडून जाईल तेव्हा अहिल्यानगर जिल्ह्यातील एकूण आमदारांची संख्या होणाऱ्या 18। मग अहिल्यानगरच्या या विधान परिषदेच्या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले। अशात एक वेगळी आणि आश्चर्य व्यक्त करणारी घटना घडली तर म्हणजे प्राजक्त तनपुरे, जयंत पाटील यांचे व्हायचे राष्ट्रवादीत असणारे नेते यांनी भाजपात प्रवेश केलाय आणि भाजपाकडून त्यांची उमेदवारी फिक्स आहे अहिल्यानगर विधान परिषदेच्या निवडणुकीतून। अशात दुसरीकडे महाविकास आघाडीतून ही जागा काँग्रेसला जाण्याचा विचार सुरू आहे। काँग्रेसचे महत्त्वाचे नेते बाळासाहेब थोरात घेणार असल्याचं सांगण्यात येते। मग आता इथून कुणाला उमेदवारी देणार अशी चर्चा सुरू असताना करण सासने यांनी इथून अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे। उमेदवारी अर्ज घेऊन त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे। खरं तर त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होईल महाविकास आघाडीकडून असं म्हणलं जाते। खरं तर महाविकास आघाडीतून करण सासने यांना उमेदवारी दिली गेली तर त्याचा इम्पॅक्ट पडू शकतो, कारण यापूर्वी करण सासने यांचे वडील यांनी अरुण जगतापांच्या विरोधात निवडणूक लढवली होती, हीच विधान परिषदेची। ते पराभूत झाले होते, मात्र ती निवडणूक चांगलीच लक्षात राहिली होती। त्यामुळे जर अपक्ष किंवा महाविकास आघाडीतून करण सासने या मैदानात उतरले तर काय घडू शकतं अहिल्यानगरमध्ये हे पाहणं रंजक ठरणार आहे। आणि हे पाहण्यासाठी, जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।